इचलकरंजीत अनेक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात होता। यामुळे स्वच्छतेबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत होता। त्यामुळे महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून उघड्यावर कचरा टाकल्या जाणाऱ्या ब्लॅक स्पॉटचं सौंदर्यीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे। या मोहिमेत कल्पकतेने टाकाऊ वस्तूंपासून ब्लॅक स्पॉट्सचं सौंदर्यीकरण केलं जात असल्यानं या जागांचं रूप पालटू लागलंय। इचलकरंजी महापालिका वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम कार्यक्रम राबवत आहे। त्याचाच भाग म्हणून उघड्यावर कचरा टाकणं बंद होण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून ब्लॅक स्पॉटचं सौंदर्यीकरण करण्यात येत आहे। याबाबत आरोग्य विभागाकडील स्वच्छता निरीक्षकांना आपापल्या वॉर्डातील ब्लॅक स्पॉटच्या सौंदर्यीकरणाबाबत निर्देश देण्यात आलेत। त्यानुसार इचलकरंजी शहरातील सर्वच 25 वॉर्डमध्ये उपायुक्त अशोक कुंभार, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागात मुख्य स्वच्छता निरीक्षक, संबंधित वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी ब्लॅक स्पॉटचं सौंदर्यीकरण केलंय। त्यासाठी टायर, तोडलेल्या झाडांचे ओंडके, सिमेंट पाईप, प्लास्टिक बाटल्या, खराब दोऱ्या यासह अनेक टाकाऊ वस्तूंपासून कल्पकतेनं आकर्षक सजावट, वृक्षारोपण केलं असून विविध कलाकृती साकारण्यात आल्यात। यापैकी गेस्ट हाऊसजवळ शहाबोळ तसंच बौद्ध विहार इथं बाकडं बसवलं असून ब्रह्मकुमारी चौकात टायरपासून झुंबर बनवलंय। तर अनेक ठिकाणी सिमेंट पाईप, टायर आणि कुंडीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलंय। जुन्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ लोखंडी भंगारातून कलाकृती साकारली असून विवेकानंद कॉलनीत टायरपासून बाकडं, हनुमान मंदिराजवळ टायरपासून सेल्फी पॉइंट, स्टेशन मार्गावरील नारायणी मंगल कार्यालयाजवळ सिमेंट पाईपपासून कलाकृती, चौंडेश्वरी कॉलनी विनायक हायस्कूलजवळ रांगोळीपासून कलाकृती, तारदाळ मार्गावरील चेतना पतसंस्थेजवळ टायरपासून दुचाकी बनवली आहे। सौंदर्यीकरण केलेल्या या विविध ठिकाणांची आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करून सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं।